4 षटकाचा हा सामना खेळला जाईल. स्ट्राईकला तो सुशांत आणि नॉन स्ट्राईकला तो सतीश. पहिला चेंडू मंगेशचा सुशांतसाठी. पाहूया सुशांत पहिल्या चेंडूवरती घणाघाती हल्ला करतो की, आणि पहिल्या चेंडूवरती घणाघाती हल्ला. पाहूया क्षेत्ररक्षण चेंडू पकडतो का. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल ते सूरज पार्टेचं. सूरज पार्टेचं 2 धावेवरती समाधान मानावं लागेल ते शशांकला. 1 चेंडू आणि 2 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. दोन्ही त्याच ताकदीच्या टीम आहेत. पार्लेवाडी संघाने 87 रन मारले होते. सुशांतनेच मागच्या मॅच मध्ये 50 मारली होती. तो सुशांत आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईकला, परंतु त्याच ताकदीत आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय. पाहूया झेलबाद होतोय का. आणि सूरज चांगले क्षेत्ररक्षण म्हणता येईल सूरज पहाटेचं. मागच्या मॅच मध्ये ज्यांनी चांगली फलंदाजी केली होती, परंतु या मॅच मध्ये जरासं दडपण, कारण त्या ताकदीचा उंबारकोण संघ आपल्याला समोर पाहायला मिळाला. त्याचेच दडपण मला वाटते सुशांतला आले असेल, म्हणून तो झेलबाद झाला. आणि आता आलाय तो मात्र त्याची जागा सांभाळला तो चिन्मय, पार्लेवाडीचा चिन्मय. काय गोलंदाजी म्हणता येईल की मंगेशने बरोबर सूरज पाटीलला त्या जागी लावलं होतं. पहिल्या चेंडूवरती तिकडेच फटका मारला होता, त्याने ते पाहिलं आणि त्याच जागेवरती त्याने बरोबर सूरज पाटीलला ठेवलं होतं. आणि सूरज पाटील खरंच क्षेत्ररक्षणासाठी जाणला जातो. चला फटाफट सामने खेळून घ्यायचे आहेत मंगेशजी, आपल्याला विनंती आहे. चिन्मय फटाफट आपण स्पीड अप. चला चिन्मय, मंगेश टू चिन्मय. आणि हलक्या हाताने मारलेलं काय सुरेख अशी गो क्षेत्ररक्षण म्हणता येईल ते. सतीश यांच्याकडून काय सुरेख असे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालेलं आहे ते. उंबरकोंड संघ जाणला जातो क्षेत्ररक्षणासाठी, बॅटिंगसाठी आणि गोलंदाजीसाठी. आता स्ट्राईकला येतो सतीश. पाहूया सतीश आपल्या संघासाठी काय करतोय का, मोठे फटके खेळतो का. कारण जर आपल्याला हा सामना जिंकायचा असेल तर उंबरकोंड संघासमोर मोठे आव्हान आपल्याला ठेवावं लागेल, कारण उंबरकोंड संघ त्याच ताकदीचा संघ आहे. चला पाहूया किती बॉल झाले. 4था चेंडू सतीशसाठी ना, हा काही न समजलेला चेंडू, निर्धाव चेंडू. चार चेंडू आणि धावसंख्येत भर, आणि धावसंख्या झाली ते 3. काही सुरेख अशी गोलंदाजी म्हणता येईल ती मंगेशची. त्यांनी दाखवून दिलं पार्लेवाडी संघाने जर 87 रन मारले असेल, परंतु आम्ही पण त्याच ताकदीचं खेळाडू आहोत. आणि हलक्यातने उडवलेला चेंडू. पाहूया झेलबाद होतोय का. आणि खराब क्षेत्ररक्षण उंबरकोंड संघाचं. खरंच आपल्याला खूप खराब असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय उंबरकोंड संघाचं, परंतु अभिनंदन केले पाहिजे या मंगेशचं, कारण काय गोलंदाजी केली आहे त्यांनी. परंतु प्लेयर जरा साथ न दिल्यामुळे पार्लेवाडी संघाला मला वाटते नजर लागलेली दिसते, कारण त्यांच्या बॅट मधून अजूनपर्यंत धावा आलेल्या नाहीत. आतापर्यंत 4 धावा, 5 चेंडू आणि 4 धावा. काय गोलंदाजी म्हणता येईल ते मंगेशची. पाहूया लाचा चेंडू, लाच्या चेंडूवरती घणाघाती हल्ला होतोय का. आणि निर्धाव चेंडू. धावसंख्या झाली ती मात्र 4. मला वाटते पार्लेवाडी संघ दबावामध्ये असल्यामुळे काहीस धावसंख्येमध्ये आपल्या धावसंख्या पाहायला मिळत नाहीत. दोन्ही
बॅट्समन आपल्याला पाहायला मिळत आहेत. चिन्मय काहीतरी कानमंत्र देतोय तो सतीशला. आणि आता गोलंदाजीसाठी आलाय तो विशाल. उंबरकोंड संघाचा कणा पाठीराखा म्हणता येईल तो विशाल. पाहूया गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतो तो विशाल. विशाल टू सतीश. सतीशला मोठे फटके खेळावे लागतील आपल्याला जर हा सामना जिंकायचा असेल आणि दिविल संघासमोर जर आपल्याला खेळायचा असेल तर आपल्याला मोठे फटके खेळावे लागतील. तसेच उंबरकोंड संघाला जर दिविल संघासमोर खेळायचं असतील तर आपल्याला धावा रोखून धरल्या जाव्या लागतील. चला विशालचा चेंडू हलक्या हाताने ढकललेला चेंडू पाहूया. रनआउटचा संधी आणि रनआउट झालेला नाही. मंगेश काहीस नाराज दिसत आहेत आपल्याला. चला दुसरा चेंडू चिन्मयसाठी. पाहूया पार्लेवाडी संघ किती रनाची मजल मारत आहे तो उंबरकोंड संघासमोर. चला पटापट आपल्याला सामने खेळून घ्यायचे आहेत. स्पीड अप विशालजी. क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. चिन्मयजी काहीतरी. चला पटापट सामना खेळायचा आहे. अंपायरचे दोन्ही हात समांतर आणि हा वाईट चेंडू. धावसंख्येत भर आणि धावसंख्या झाली ते 6. चला पाहूया विशालचा हा चेंडू उंच उडाला आणि पाहूया झेलबाद होतोय का. आणि सुरेख झेलबाद होतोय तो हा चिन्मय. काय क्षेत्ररक्षण म्हणता येईल ते आहे का नाही. नाव काय आहे निखिल. सुरेख निखिल फाटे. काही सुरेश असे झेल पकडलेला आहे तो. आणि आता फलंदाजीसाठी आलाय तो राहुल. चिन्मयची जागा सांभाळण्यासाठी आलाय तो राहुल. सॉरी रितेश. 3 नंबर जर्सी परिधान केलेला हा रितेश. स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. मला वाटते पार्ले संघाला काही नजर लागलेली दिसते परंतु आत्मविश्वास भरलेला हा संघ आहे. आत्मविश्वास असेल तर हा संघ धावा करू शकतो. उंबरकोंड संघासमोर विशालचा हा चेंडू रितेशसाठी. पाहूया रितेश काय करतोय आपल्या संघासाठी. उडवलेला चेंडू पाहूया झेल होतोय का. निखिल आहे आणि हा निखिलने झेल घेतलेला आहे. आल्या आल्या घरचा रास्ता जणी दाखवून दिलाय तो विशाल. रितेशला आपल्याला परतावा लागेल डगआउट मध्ये. आणि आता आलाय तो रोहित. 45 नंबर जर्सी परिधान केलेला रोहित शर्माची जर्सी परिधान केलेला हा रोहित. दोघांचे नाव रोहित. पाहूया रोहित शर्मा सारखी फलंदाजी इथं आपल्याला पाहायला मिळते का पार्लेवाडी संघासाठी. धावसंख्या झाली ती मात्र 6. धावा रोखून धरले ते उंबरकोंड संघाने. चांगले गोलंदाजी म्हणता येईल ते उंबरकोंड संघाची. जाणला जातो हा उंबरकोंड संघ बॅटिंग बॉलिंग साठी. म्हणून तर इथपर्यंत पोहोचलेला आहे हा उंबरकोंड संघ. हलक्या हाताने ऑफ साईडला ढकललेला हा चेंडू. पाहूया एक धावेवरती समाधान मानावं लागेल ते रोहितला. धावसंख्येत भर आणि धावसंख्या झाली ती मात्र 7. काहीस अवघड अशी परिस्थिती निर्माण झाली ती पार्लेवाडी या संघासाठी. कारण त्यांनी मागच्याच मॅच मध्ये 87 धावा मारल्या होत्या परंतु आता 7 धावावरतीच आहेत. 87 मधल्या 7च धावा आहेत. आणि हा वाईट चेंडू धावसंख्येत भर धावसंख्या झाली ते 8.
आणि कव्हर ड्राईव्ह खेळलेला हा शॉट पाहूया. एक धावेवरती समाधान मानतोय का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न खराब असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल ते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न पाहूया, तिसरी धाव होते का? परंतु 2 धावेवरती समाधान मानावे लागेल ते. 36ला धावसंख्या भर आणि धावसंख्या झाली ते मात्र 10. क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला बदल पाहायला मिळत आहेत. लाचचा चेंडू विशालचा सतीशसाठी पाहूया. सतीश मोठा फटका खेळतो का? कारण मोठ्या फटक्याचा प्रयत्न, परंतु कट लागून यष्टीरक्षकाच्या मागे. एक धावेवरती समाधान जरासं खराब असे क्षेत्ररक्षण पाहूया. आणि हा 2 धावा तिसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत, परंतु 2 धावेवरती समाधान मानावे लागेल ते पार्लेवाडी संघाला. आणि धावसंख्येत भर आणि धावसंख्या झाले ते मात्र 13. 12 चेंडू आणि 13 धावा. सॉरी, धावसंख्या 12 चेंडू 12 धावा. आणि गोलंदाजीसाठी आलाय तो संदेश पाटेकोण संघाचा संदेश. पाहूया संदेश आपल्या टीमसाठी काय करतोय तो. विशालने सुरेख अशी गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. उंबरकोण संघाचा कणा ज्याला म्हटला जातो तो विशाल. आणि आता संदेश आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवरती कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतो आपल्याला. 1 धावा पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहूया, नाही, परंतु चांगले क्षेत्ररक्षण केले ते सूरज पाटेने. खरंच सूरज पाटे चांगले क्षेत्ररक्षण करतोय तो आपल्या संघासाठी. त्यांनी खरंच जर शशांकचं झेल घेतलं नसतं तर मला वाटते धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली असती. पण शशांकची झेल घेतल्यामुळे पार्लेवाडीची धावसंख्या मात्र 13 रनावर थांबून ठेवली ती उंबरकोण संघाने. दुसरा चेंडू हलक्या हाताने मारलेला चेंडू पाहूया. 1 धावा. काही गोलंदाजी पाहायला मिळते ते आपल्याला उंबरकोण संघाची. खरंच चांगला संघ आहे हा उंबरकोण संघ. रोहितजी सकपाल आमचे मित्र, त्यांचाच गावचा हा संघ आहे उंबरकोण संघ. ऑफ साईडला मारलेला चेंडू पाहूया. 1 धावेवर 1 बाउन्स चौकात जातो का? आणि 1 बाउन्स चौका. सुरेख असा फटका मारलाय तो रोहितने. रोहित शर्मा सारखाच ऑफ साईडला ढकलून दिलेला हा चेंडू. धावसंख्येत भर आणि धावसंख्या झाले ते 18. 3 चेंडू 18 धावा. चौथा चेंडू रोहितसाठी. आणि हा निर्धाव चेंडू. संदेशने दाखवून दिलं की मला चौकार मारल्यानंतर सुद्धा मी चांगली गोलंदाजी करू शकतो. माझ्यात नसात आत्मविश्वास भरलेला आहे. आणि हा फुलटॉस चेंडूवरती पाहूया किती रन मिळत आहेत. खराब असं क्षेत्ररक्षण. आणि या खराब अशा क्षेत्ररक्षणाने हा चौकार पाहायला आपल्याला मिळतोय तो पार्लेवाडी संघासाठी. आणि धावसंख्येत भराने धावसंख्या झाली ती मात्र 22. काही फटका खेळतोय तो रोहित. खरंच रोहित शर्मा सारखाच खेळतोय तो. गॅप मधून हा चौकार मारलेला आहे तो रोहितने. आज इंडिया वर्सेस न्यूझीलंड सामना चालू आहे. स्कोर झालाय 22 रन. 194 ना. इंडिया वर्सेस न्यूझीलंड सामन्यामध्ये न्यूझीलंड संघाचं रन झालेले आहेत 194 वरती 5 विकेट. चला पटापट सामना खेळायचा आहे. संदेश तसेच बॅटिंगसाठी जो रोहित. चला आपण
पटापट सामने खेळायचे आहेत. हा लाचचा चेंडू रोहितसाठी पाहूया. आणि हा वाईट चेंडू काहीसं दडपण आलेलं दिसते संदेशवरती, कारण 2 चौकार रोहितने आपल्या बॅटमधून मारलेले आहेत. रोहितने दाखवून दिले की पार्लेवाडी संघ हा अजून हरला नाही संघ. आणि हलक्या हाताने मारलेला चेंडू पाहूया रनआउट होतोय का. रनआउटची संधी. अंपायरचं डिसिजन का अजून आलेलं नाही. पाहूया अंपायर काय डिसिजन देत आहेत. विकेट आहे की रन आहेत. अंपायर 2 धावा. 1 काय 1 की 2 विकेट दिला काय. विकेट दिला की विकेट नसेल दिला तर 2 धावा येतील ना. विकेट नाही दिला मग 1च रन कसे काय दिले. ते तो म्हणजे विचारा गेले की विकेट नाही दिला मग 2 रन कसे नाही. बोलतो आउट नाही पण प्लेयर अजून तिथेच आहे ना. बघू थांबा. अंपायर डिसिजन काय. अंपायर आपण डिसिजन द्यायचं आहे. आउट की 1 रन. आउट 1 रन. 1 रन घ्या काय मग आता 1च रन घ्या. समजलंच नाही आपल्याला. आणि ही 1 धावा. 1 धावेवरती समाधान मानावं लागेल ते पार्लेवाडी संघाला. आणि आता गोलंदाजीसाठी आलाय तो सागर. 1च दिला रे पण आता काय ते आम्हाला पण समजलं नाही. ते 1च दिला 1च बोलतो. आणि हा लाच्या बॉलवरती 1 रन आल्या होत्या. आणि धावसंख्या बरं आणि धावसंख्या मात्र 25 23 काय सॉरी 24 धावा. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहूया. रनआउटची संधी. रनआउटची संधी होती मात्र टोटल 26 ते मगाचे 2 पकडलेले बरोबर. 26 धावसंख्येत भर आणि धावसंख्या झाली ती मात्र 26. पाहूया सागर आपल्या टीमसाठी धावा रोखून धरतो की रोहित आपल्या संघासाठी धावसंख्येचा डोंगर उभारतो. पाहूया हा अंपायरच्या दोन्ही हातचा मंतर आणि हा वाईट चेंडू काहीसं दडपण आलेलं दिसते सागरला, कारण त्याच्यासमोर रोहित या नावातच दम आहे. धावसंख्येत भर आणि धावसंख्या मात्र 27. बॉलिंग घेतलंच का मग ते आता 3-4 बॉल झाले काहीतरी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहूया. रनआउटची संधी आणि या 2 धावा. पहिली ओव्हर पाठी गेला 2-3 बॉल झाले. किती बॉल झाले 2 बॉल झाले. हा काय माहित आता नंतर एक हा बरोबर सागरचा वाईट होता. नंतर 2च बॉल झाले. पहिल्यावरती 1 आला होता काहीतरी. पहिल्यावरती 2 आणि आता पण 2 ना. हा पहिल्यावरती 2 दुसरा वाईट आणि तिसरा 2 म्हणजे 2च बॉल झाले. हे 2 27 2 29 होतात ना. धावसंख्येत भर आणि धावसंख्या मात्र 29. 2 चेंडू 29 धावा. पाहूया मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय का रोहितच्या बॅट मधून. रोहित आणि सतीश, सागर टू सतीश पाहायला मिळतोय. आणि लेग साईडला बॉल पाहूया. 1 पाऊल चौका. अरे सूरज पार्टे यांच्याकडून जरासं खराब असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. एखाद दुसरं बॉल मिस होऊ शकतं, कारण सूरज पार्टे चांगलं क्षेत्ररक्षण करतात. आणि आज चौकारने धावसंख्येत भर आणि धावसंख्या मात्र 33. 3 चेंडू 33 धावा. चौथा चेंडू रोहितसाठी. पाहूया मोठा फटका खेळतोय का.
आणि हा मागच्या दिशेने बॉल पाहूया, चौकारच्या दिशेने जातोय बॉल पाहूया आणि हा चौकार. काय फलंदाजी म्हणता येईल ते रोहितचे. रोहित दाखवून देतोय माझ्या नावातच रोहित. धावसंख्येत भर आणि धावसंख्या मात्र 37. 4 चेंडू आणि 37 धावा. पार्लेवाडी संघ दबावत असताना रोहितने चांगली आपल्या संघासाठी कामगिरी केलेली आहे आणि धावसंख्येचा डोंगर उभा केलेला आहे. 37 धावांवरती आहे तो पार्लेवाडी संघ. पाचवा चेंडू आणि मागच्या दिशेने बॉल मारताना मिस होतोय आणि धावसंख्येत भर आणि धावसंख्या झाली ती 38. लेग बाईकच्या रनच्या रूपाने धावसंख्येत भर आणि धावसंख्या झाली ती 38. 38 धावसंख्या 38. लाचचा चेंडू सागरचा सतीश साठी. पाहूया सतीशच्या बॅट मधून मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतो का, की सागर विकेट घेतो आणि हा निर्धाव चेंडू म्हणता येईल. डेड बॉल. ओके, डेड बॉल. लाचचा चेंडू सागरचा सतीशसाठी. पाहूया सतीश मोठा फटका खेळतो का. मोठ्या फटकेचा प्रयत्न पाहूया. प्रॉपर टायमिंग आणि हा 6. चांगला फटका मारला तो सतीशने आणि त्याने दाखवून दिलं की आम्ही सुद्धा षटकार मारू शकतो. आणि जिंकण्यासाठी मात्र 45 रोहित शर्माचा हा जर्सी नंबर आहे. रोहित 45 जिंकण्यासाठी मात्र 24 चेंडूवरती 45 रनाची आवश्यकता आहे. ते उंबरकोंड संघाला. पार्लेवाडी संघाने आपलं क्षेत्ररक्षण आहे ते त्वरित लावून घ्यायचं आहे आणि उंबरकोंड संघाने आपले सलामीचे 2 फलंदाज त्वरित मैदानात पाठवायचे आहेत. आणि उंबरकोंड संघाच्या सलामीचे 2 फलंदाज निखिल आणि सुमित आणि गोलंदाजी मार्गवरती आहे तो सुशांत. स्ट्राईकला निखिल आणि नॉन स्ट्राईकला आहे तो
सुमित 24 चेंडूवरती 45 रनाचे पाठलाग करायचा आहे तो उंबरकोंड संघाला. चला पहिला चेंडू सुशांतचा सुमित साठी सॉरी निखिल साठी आणि अंपायरचे दोन हात समांतर वाईट चेंडू. पहिल्या चेंडूवरती पहिला चेंडू हा वाईट. काहीसा दबाव शशांक वरती आहे. बॅटिंग मध्ये काही करू शकला नाही परंतु बॉलिंग मध्ये काही करू शकतो का शशांक पाहूया. आणि हलक्या हाताने ऑफ साईडला ढकलून दिला चेंडू पाहूया सीमारेषा पार होते का. क्षेत्ररक्षण धावते फुटबॉल सारखा बॉल उडवलेला आहे परंतु तो प्लेअरने चौकार. आणि हा चौकार पाहायला मिळतो आपल्या निखिलच्या बॅट मधून. फुटबॉल सारखा बॉल उडवला मात्र तो स्टेडियमच्या बाहेर. दुसरा चेंडू शशांकचा निखिलसाठी. निखिल पाहूया. चांगला फलंदाज आहे तो निखिल. दुसरा चेंडू शशांक टू निखिल. दुसऱ्या चेंडूवरती हलक्या हाताने मारल्या चेंडू पाहूया. आणि हा एक धावेवरती समाधान मानावं लागेल ते निखिलला. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर ऑफ साईडला हलक्या हाताने मारलेल्या बॉलवरती 1 रन. एक धावेवरती समाधान मानावं लागेल ते उंबरकोंड संघाला. आणि धावसंख्येत भर आणि धावसंख्या मात्र 6. तिसरा चेंडू आणि 1 धावा. धावसंख्येत भर आणि धावसंख्या झाली ती 7. कसा आहे हॅलो लाईव्ह मॅच पाहतात आमचे मित्र उंबरकोंड संघाचे रोहितजी सकपाल आपल्याला लाईव्ह पाहत आहेत आणि त्यांचे बंधू विशालजी लाईव्ह पाहत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण होते ते 4 धाव. अंपायर धावा किती 4 धावून 4 धावा काढल्यात आणि धावसंख्येत बघा आणि धावसंख्या मात्र 11. काय फलंदाजी पाहता मिळते ती आपल्याला उंबरकोंड संघाचे. उंबरकोंड संघामध्ये चांगले फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. चांगले गोलंदाज सुद्धा आहेत मंगेश तसेच विशाल. आणि हा उंच उडवलेला चेंडू पाहायला मिळतो आपल्याला. आणि हा षटकार निखिलच्या बॅट मधून आपल्याला षटकार पाहता मिळतोय. उंच आणि लांबच लांब आपल्याला हा षटकार पाहायला मिळतोय तो निखिलच्या बॅट मधून. आणि धावसंख्येत भर आणि धावसंख्या झाली ती 17. वन टू को लाचचा चेंडू शशांकचा मोठा फटका खेळला तो 5व्या चेंडूवरती निखिलने. शशांकने या मॅच मध्ये बॅटिंग मध्ये सुद्धा काही कमालीची बॅटिंग केली नाही आणि गोलंदाजी मध्ये सुद्धा 17 धावा खर्च केल्यात शशांकने. कारण त्यांच्या समोर बलाढ्य असा संघ उंबरकोंड संघ. आणि आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि हा निर्धाव चेंडू काहीच यश मिळालं नाही ते निखिलला. आणि पहिल्या
ओव्हरवरती आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते ती 17. पाहूया 17 आणि दोन्ही टीम मध्ये कुणाला खतरा मिळतोय तो पाहायला मिळेल आपल्याला, उंबरकोंड संघाला की पार्लेवाडी संघाला. दोन्ही बलाढ्य संघ आहेत, परंतु उंबरकोंड संघ खूप ताकदीचा संघ आहे. खूप फायनल मारलेले आहेत या संघाने. आणि गोलंदाजीसाठी आलाय तो मात्र पार्ले संघाचा रोहित. 45 नंबर जर्सी परिधान केलेला हा रोहित, त्याने चांगली फलंदाजी केली होती. पाहूया आता चांगली गोलंदाजी करतो का आणि आपल्या संघाला विजयी घोषित करून देतो का. क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळत आहेत. पाहूया. चला रोहितजी, लवकरात लवकर सामने आपल्याला खेळायचे आहेत. अंतिम सामना सुद्धा आपल्याला 4 षटकाचा खेळायचा आहे, म्हणून पटापट सामने खेळून घ्यायचे आहेत. चला पहिला चेंडू रोहितचा, हलक्यातनं मारलेला चेंडू. पाहूया. आणि 1 धावा वरती समाधान मानावं लागेल ते सुमितला. 18. 7 चेंडू आणि 18 धावा आपल्याला पाहायला मिळतात ते उंबरकोंड संघाच्या. दुसरा चेंडू रोहितचा, विशाल आपला निखिल साठी हलक्यात मारले. ऑफसाईडला बॉल. चांगली क्षेत्ररक्षण म्हणते ते पार्लेवाडी संघाचं. आणि 1 धावेवरती समाधान मानावं लागेल ते निखिलला. खरंच निखिल हा चांगला फलंदाज आहे, परंतु उंबरकोंड संघामध्ये विशाल सकपाल याची आपल्याला कमतरता भासून देत नाहीत. आणि काय गोलंदाजी म्हणता येईल ते रोहितची. फलंदाजी त्यांनी चांगलीच केली, परंतु गोलंदाजी सुद्धा चांगलीच करतोय. 2 चेंडूवरती फक्त 2 धावा खर्च केल्यात त्या रोहितने. काय गोलंदाजी म्हणता येईल ते रोहितचे. पाहूया तिसरा चेंडू सुमित साठी. चौथा आहे काय, सॉरी, चौथा चेंडू सुमित साठी. आणि चौथा शैलेश पवार यांनी झेल सोडलेला आहे. काहीच खराब असं क्षेत्ररक्षण दबावात आहेत शैलेश पवार, कारण त्यांच्या समोर असा उंबरकोंड संघ ताकदीचा संघ असल्यामुळे जरा असं दबाव असल्यामुळे झेल सोडलेला आहे शैलेश पवार यांनी. आणि हा घणाघाती हल्ला, लांबच लांब षटकार. काय फलंदाजी करतो तो निखिल, जाणला जातो लांबच लांब षटकार खेळण्यासाठी हा निखिल. ना 19 जिंकण्यासाठी मात्र 19 धावा पाहिजेत त्या उंबरकोंड संघाला. पाहूया. आणि हाही हलक्यात पाहूया, झेल झेलतात का शैलेश पवार, परंतु शैलेश पवारांवरती दबाव असल्यामुळे काही खराब असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय शैलेश पवार यांच्याकडून. अनुभवी असे 12 चेंडू आणि 17 रनची आवश्यकता आहे ते उंबरकोंड संघाला. काहीसं सोपं, काहीसं अवघड. चला तिसरं षटक घेऊन येतोय तो, मला वाटते चिन्मयच येईल. तिसरं षटक आणि जर्सी सुद्धा तिसरे 3 नंबरचे. पाहूया चिन्मय आपल्या संघासाठी काय करतो का. जर आपल्याला सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला धावा रोखावर लागतील. आणि चिन्मय पार्लेवाडी संघामध्ये खूप आत्मविश्वास भरलेला आहे. आत्मविश्वास असला पाहिजेच. आणि आत्मविश्वास असावा तर सर सचिन तेंडुलकर सरांसारखा, कारण 99 वरती ते खूपदा गेले परंतु खचले नाही ते. आणि 100 षटक मारून त्यांनी दाखवलं. आणि निर्धाव चेंडू चिन्मयचा, पहिला चेंडू निर्धाव तो दाखवून देतोय की मी चांगली गोलंदाजी करू शकतो आणि आमच्या संघाला अंतिम सामना खेळू शकतो. पाहूया सुमित स्ट्राईक देतो का. पाहूया निखिलला, कारण निखिल लांबच लांब षटकार. आणि हा काहीच आणि डेट बॉल.
दुसरा चेंडू चिन्मयचा. पाहूया सुमित काय करतो आणि हलक्या हाताने मारलेला चेंडू. पाहूया जरासं खराब क्षेत्ररक्षण पार्लेवाडीचं. आणि आता स्ट्राईकला येतो मात्र निखिल. हार्दिक पांड्या सारखा खेळणारा हा निखिल. पाहूया निखिल काय करतो आपल्या संघासाठी. आणि उंच उडवला चेंडू मात्र पाहूया झेल बाद होतोय का. खराब असं क्षेत्ररक्षण. झेल सोडला मात्र. झेल सोडला म्हणजे मॅच सोडल्यासारखंच आहे कारण तुम्ही झेल हा निखिलचा सोडला आहे. जिंकण्यासाठी मात्र 14 रनाची आवश्यकता आहे ती. 9 चेंडू आणि 14 धावा. पाहूया चिन्मय खरंच चांगली गोलंदाजी करतोय परंतु त्याच्या मित्रांकडून आपल्याला चांगला झेल पाहायला मिळत नाही. हा जर झेल 9 चेंडू 14 धावा. जिंकण्यासाठी मात्र 9 चेंडू 14 धावा. चिन्मयचा हा चेंडू ऑफ साईड आणि हातात मारलेला आहे. काय सुरेख गोलंदाजी मानता येईल चिन्मयचे. 8 चेंडू आणि 14 धावा. पाहूया विशाल मोठा फटका खेळतो का कारण या बॉलवरती चिन्मयने जरा त्याला. आणि ऑफ साईडला हा चांगलाच मारलेला चेंडू आणि ऑफ साईडला हा लांबच लांब षटकार त्याने दाखवून दिलं. तू कितीही डॉट कर मी तुला षटकार मारून दाखवणार. आणि जिंकण्यासाठी मात्र आता 7 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे ती. काहीसं सोपं असं आव्हान आहे ते जिंकण्यासाठी उंबारकोंड संघाला. पाहूया उंबारकोंड संघ काय करतोय. आणि हा लाचचा चेंडू चिन्मयसाठी आणि हा खोदून काढलाय ऑफ साईडला. पाहूया खराब असं क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण. पाहूया तिसरा धावेचा प्रयत्न आणि काय रनअप केले ते सुमितने. 3 धावा आणि जिंकण्यासाठी मात्र 5 चेंडूंची आवश्यकता आहे ते. 6 चेंडू 5 धावा उंबारकोंड संघासाठी. निखिल वैयक्तिक 12 चेंडू आणि 35 धावा खेळतोय. खरेच सुरेख अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. लांबच लांब आपल्याला षटकार आणि फोर पाहायला मिळाले ते निखिलच्या रूपाने. आता गोलंदाजीसाठी आलाय तो पार्लेवाडी संघाचा रितेश. पाहूया रितेश काय करतो. तो धावा रोखू शकतो का. 7 चेंडू आणि मात्र 5 धावा. पाहूया षटकारने मॅच विन करतो का तो निखिल कारण तो षटकारसाठी जाणला जातो. लाचचा चेंडू निखिलसाठी आणि निखिल मोठा फटका खेळतो का पाहूया आणि विजयाच्या दिशेने आपल्या टीमला नेतो का पाहूया. पहिला चेंडू आणि काय गोलंदाजी म्हणता येईल ती रितेशची. रितेश सांगतोय की मी सुद्धा अजून धावा रोखू शकतो आणि माझ्या टीमला विजयाच्या दिशेने नेऊ शकतो. परंतु त्याच्या समोर निखिल आहे. निखिल पाहूया षटकार मारून आपल्या संघाला विजयी घोषित करतो का. आणि हा दुसरा चेंडू रितेशचा स्टेप आउट वन केलेला चेंडू मात्र हा निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी. 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे ती उंबारकोंड संघाला. काहीस सोपं आणि काहीस अवघड आव्हान म्हणता येईल ते उंबारकोंड संघाला. रितेश दाखवून देतोय की आम्ही सुद्धा फायनल पर्यंत जाऊ शकतो. निखिलवर दडपण आले का पाहूया कारण तिसरा चेंडू 2 चेंडू त्यांनी डॉट केलेले आहेत आणि तिसरा चेंडू. पाहूया रितेश धावा रोखू शकतो का.
की निखिल षटकार मारून आपल्या टीमला विजयी घोषित करतो. तिसरा चेंडू रेतेचा आणि हलक्या हाताने मारलेला चेंडू. पाहूया एक धावेवरती समाधान मानतो का. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावेवरती समाधान मानावं लागेल ते निखिलला. 3 चेंडू आणि 3 धावा. तीन चेंडू 3 धावा. काय गोलंदाजी म्हणता येईल रितेशची. खरंच 7 चेंडू मध्ये 5 रनाची आवश्यकता असताना त्यांनी 3 चेंडूवरती 3 रनांची आणून ठेवलेला आहे आपला सामना. पाहूया रितेश की निखिल आपल्या संघाला अंतिम सामन्यापर्यंत घेऊन जातोय तो. आणि हा उंच असा केलेला शॉट. पाहूया लांबच लांब आणि हा षटकार निखिलने दाखवून दिलं. तू कितीही बॉल डॉट कर, मी तुला मारून दाखवणार. आणि विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हारलेल्या संघाचं सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन. बॅड लक म्हणता येईल ते पार्लेवाडी संघाला. दोन्ही संघाचे कर्णधार जे हनुमान दिविल आणि उंबारकोंड संघाने नाणेफेकीसाठी माईकचा संपर्क साधला. दिविल संघाचा कर्णधार सचिन मोरे आणि उंबारकोंड संघाचा कर्णधार विशाल कुठे. आणि मॅन ऑफ द मॅचचा जो मानकरी ठरलाय तो निखिल. किती खेळला तो निखिल. 16 चेंडू मध्ये 43 रनाची चांगली अशी उत्तम खेळी खेळला तो.